नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर 5 पाहतोय इव्हॉल्युशन ऑफ मॅनकाइंड. मागील व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ नंबर 1 जो होता यातील त्यात आपण पाहिलं होतं, दोन टाइप्स पाहिल्या होत्या, दोन स्टेजेस पाहिल्या होत्या, दोन स्टेप पाहिल्या होत्या. पहिला होता द स्किल्ड ह्युमन, की ज्याला होमो हॅबिलिस असं सुद्धा म्हटलं होतं, की जो आपल्या हँड जे आहेत हात त्याचा स्किलफुली यूज करायचा, म्हणून त्याचं नाव द स्किल्ड ह्युमन होतं. त्याने बनवलेली वेगवेगळी टूल्स होती. त्याचा जो ब्रेन होता तो फारसा डेव्हलप नव्हता, पण एप्स म्हणजे वानरापेक्षा थोडासा विकसित होता, त्याचा ब्रेन डेव्हलप झालेला होता. असा आपण होमो हॅबिलिस किंवा द स्किल्ड ह्युमन पाहिला. त्यानंतर आपण होमो इरेक्टस पाहिला मित्रांनो, की जो स्ट्रेट ताठ खाण्याचा होता, की ज्याचं बॅकबोन ताठ होतं, तो सरळ उभा राहू शकत होता, म्हणून त्याचं नाव होतं होमो इरेक्टस. आणि हा जो होमो इरेक्टस होता त्याचे आपण काही त्याने बनवलेले टूल्स पाहिले होते. आणि त्याचे रिमेन्स कुठे सापडले होते? आफ्रिका, एशिया आणि युरोप कंटिनेंटमध्ये त्याचे रिमेन्स म्हणजे त्याचे अवशेष सापडले होते, हे पाहिलं होतं. आज मित्रांनो आपण होमो निअँडरथल मॅन पाहणार आहोत. निअँडरथल मानव, होमो निअँडरथलन्सिस हा प्रकार पाहणार आहोत, ही स्टेज पाहणार आहोत. पहिली स्टेज होती होमो हॅबिलिस, दुसरी स्टेज होती होमो इरेक्टस आणि तिसरी स्टेज आहे होमो निअँडरथलन्सिस किंवा निअँडरथल मॅन. आता सुरुवात करूया मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. होमो वन मोर स्टेज ऑफ डेव्हलपमेंट इन ह्युमन इव्हॉल्युशन इज होमो निअँडरथलन्सिस. ही वॉज फिजिकली बिग अँड स्ट्रॉंग, म्हणजे तो शरीराने मोठा होता आणि मजबूत होता. ही इज कॉमनली नोन ॲज द निअँडरथल मॅन. त्याचं नाव निअँडरथल मॅन कसं पडलं? बिकॉज हीज रिमेन्स वेअर फर्स्ट फाउंड ॲट निअँडरथल. त्याचे जे अवशेष आहेत, त्याचे सांगाडे असतील, त्याचे स्केलेटन्स असतील, ते कुठं सापडले? निअँडरथलला सापडले, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? निअँडरथल मॅन म्हटलं जातं. आणि हे निअँडरथल हे प्लेस कुठं आहे? जर्मनीमध्ये आहे. कुठं आहे? जर्मनीमध्ये आहे. आणि याचा जो ब्रेन होता, हिज ब्रेन वॉज मोर डेव्हलप्ड दॅन होमो इरेक्टस. होमो हॅबिलिसपेक्षा डेव्हलप झालेला ब्रेन होमो इरेक्टसला होता, आणि होमो इरेक्टसपेक्षा चांगला बुद्धिमान ब्रेन कोणाचा होता? निअँडरथल मॅनचा होता. पहा निअँडरथल मॅन कसा दिसतोय, पहा तो कसा बिग आहे, उंच आहे, मोठा आहे आणि स्ट्रॉंग दिसतोय तो, है की नाही? द निअँडरथल्स प्रायमरीली लिव्ड इन केव्ज. हे जे निअँडरथल मॅन होता ते सुरुवातीला कुठे राहत होते? केव्ज म्हणजे गुहेमध्ये राहत होते. दे मेड टूल्स आउट ऑफ बिग पेबल्स ॲज वेल ॲज फ्रॉम द फ्लेक्स स्क्रेप्ड फ्रॉम देम. ह्यांनी त्यांची हत्यारं दगडापासून बनवली, खड्यांपासून बनवली, खडकापासून बनवली, आणि त्याच्यापासून जे छिलके उडत होते त्यांच्यापासून सुद्धा हे हत्यारं त्यांनी बनवली, टूल्स बनवले. सच टूल्स वेअर फिक्स ऑन अ बोन ऑर वुडन शाफ्ट टू मेक वेपन्स लाईक स्पियर, ॲक्स. आणि ही जी दगडाची त्याने टूल्स बनवली, ती त्याने काय केलं? ती दगडाची टूल्स लाकडाच्या टोकावर बांधली, आणि मग त्याच्यापासून त्याने स्पियर आणि ॲक्स म्हणजे कुऱ्हाड यांच्यासारखी हत्यारं बनवली. द निअँडरथल्स हंटेड बिग ॲनिमल्स. होमो इरेक्टस किंवा होमो हॅबिलिस होते ते मोठ्या प्राण्यांची शिकार करत नव्हते, पण जे निअँडरथल होते, निअँडरथल मॅन जे होते ते मोठ्या प्राण्यांची शिकार करत होते. दे यूज स्क्रेपर्स फ्रॉम स्टोन फ्लेक्स टू स्क्रेप मीट फ्रॉम हाईड ऑफ डेड ॲनिमल्स. म्हणजे मेलेल्या प्राण्यांच्या कातडीपासून मांस खरबडून काढण्यासाठी ते स्क्रेप नावाचं टूल वापरायचे. ते स्क्रेपर नावाचं टूल वापरायचे. दे यूज लेदर क्लोदिंग. ते कपडे घालायचे, पण ते कपडे कशाचे बनलेले असायचे? लेदरचे म्हणजे चामड्याचे बनलेले असायचे, कातड्याचे बनलेले असायचे प्राण्यांच्या. दे वेअर मेनली मीट इटर्स. ते मांसाहारी होते, मांस खायचे ते प्राण्यांचं. दे एट मीट रोस्टेड ऑन फायर. आणि जे मांस असायचं, मटण जे प्राण्यांचं खायचे, ते रोस्टेड म्हणजे भाजलेलं असायचं, फायर म्हणजे आगीवर. They knew the art of
मेकिंग फायर बाय रबिंग स्टिक्स ऑफ हार्डवूड ऑन ईच अदर और बाय स्ट्रायकिंग द फ्लिंटस्टोन ऑन अनदर टू ऑब्टेन स्पार्क. आता हा जो माणूस होता तो स्वतः आग तयार करायचा. कसा आग तयार करायचा? हार्डवूड म्हणजे टणक लाकूड घ्यायचा, ते एकमेकांवर घासायचं त्या लाकडाच्या काठ्या आणि आग तयार व्हायची. किंवा गारगोटी किंवा दगड एकमेकांवर घासून, फ्लिंटस्टोन होते जे गारगोटीचे दगड, ते एकमेकांवर आपटून सुद्धा ते आग तयार करायचे. इट इज लाईकली दॅट निअँडरथल्स हॅड डेव्हलप सम आर्टिस्टिक स्किल्स. त्यांच्याकडे काही कला कौशल्यसुद्धा होती. सम सायंटिस्ट बिलीव्ह दॅट दे ऑल्सो कम्युनिकेटेड विथ ईच अदर बाय प्रोड्युसिंग ग्रंट्स अँड अदर प्रायमरी साऊंड. आता यांना कुठलं स्किल होतं? त्यांना भाषा निर्माण केली त्यांनी, म्हणजे एकमेकांशी ते कम्युनिकेशन करत होते. कसे? बाय मेकिंग प्रायमरी साऊंड्स, काही आवाज निर्माण करून, काही आवाज करून ते एकमेकांना खुणावत होते, एकमेकांशी कम्युनिकेशन करत होते. However, it is not known whether they had developed a language system to express their thoughts with the help of words. आणि एवढे सगळे शोध लागले, पण असं समजत नाही की त्या काळात डेव्हलप लँग्वेज, ती कुठली भाषा बोलत होते की भाषा वापरत होते हे काही समजत नाही. किंवा शब्दांचा वापर करत होते की नाही हे सुद्धा समजत नाही. वेन अ मेंबर ऑफ द ग्रुप डाईड, एखाद्या ग्रुपमधला एखादा मेंबर, एखाद्या समूहामधला एखादा माणूस मेल्यानंतर निअँडरथल बोरीड टूल्स, त्याला ते पुरायचे किंवा जमिनीमध्ये गाडलं जायचं. पण नुसतं फक्त त्या माणसाचा देह किंवा त्या माणसाची शरीरच नाही त्या ठिकाणी पुरलं जायचं, त्यासोबत टूल्स, त्याचे हत्यारे, हॉर्न्स म्हणजे शिंगे, ही सुद्धा त्याच्यासोबत गाडली जायची. अलॉंग विथ द डेड बॉडी. जी डेड बॉडी असायची ना, ती जमिनीमध्ये गाडताना ते लोक काय करायचे? हत्यारं आणि प्राण्यांची शिंग, जनावरांची शिंग त्याच्यासोबत ते पुरायचे. ऑल्सो दे अप्लाइड रेड ऑकर टू द डेड बॉडी बिफोर बुरिंग इट. म्हणजे ते लाल रंगाची माती किंवा लाल रंग त्या डेड बॉडीला फासायचे किंवा डेड बॉडीला तो लाल रंग लावायचे. It indicates that the Neanderthals had established some rituals of burying the dead. म्हणजे एखाद्या मृत शरीराला गाडण्यासाठी ते काही विधी करत असावेत, असा त्याचा अर्थ होतो. की त्याच्यासोबत ते हत्यारं, शिंगे, पुन्हा त्याला असं रेड ऑकर त्याच्या शरीराला लावायचे, म्हणजे काहीतरी विधी ते लोक करत असावेत असा त्याचा अर्थ होतो. इन द कोर्स ऑफ टाईम some groups of Neanderthals left Africa and migrated up to the continents of Europe and Asia. आणि काळ जसजसा बदलत गेला तसतसं या निअँडरथल्सने काय केलं? आफ्रिका खंड सोडला आणि तिथून भटकंती करत करत ते युरोप खंडामध्ये आणि एशिया खंडामध्ये आले. आता जेव्हा ते प्रवास करत करत युरोप आणि एशियामध्ये आले असतील, तिथलं जे एन्व्हायरमेंट आहे, ते क्लायमेट आहे, ते वेगळं असणार आहे. दे हॅड टू फेस डिफरंट एन्व्हायरमेंट, वेगळ्या पर्यावरणाचा त्यांना सामना करावा लागला असेल. दे हॅड टू ॲडॉप्ट न्यू वेज ऑफ लिव्हिंग अँड फाइंडिंग फूड. मग त्या ठिकाणी अन्न मिळवण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागला असेल. कदाचित ते आफ्रिका खंडामध्ये फक्त शिकार करून खात होते, या ठिकाणी त्यांना फळं किंवा काही कंदमुळं खावी लागले असतील. देअरफोर दे वेंट ऑन मॉडिफाईंग अँड इम्प्रूव्हिंग द टूल्स. आणि टूल्स जे होते, हत्यारं, ते त्यांनी त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली आणि ते त्यांच्यासाठी इसेन्शियल होते असे टूल्स त्यांनी बनवले. द इम्प्रूव्हमेंट्स इन टूल्स टूक प्लेस ओव्हर थाउजंड्स ऑफ इयर्स. आणि हा हत्यारांमधला बदल होण्यासाठी थाउजंड्स ऑफ इयर्स म्हणजे हजारो वर्ष जावी लागली आहेत. त्यानंतर आता आपण पाहतोय होमोसेपियन्स म्हणजे बुद्धिमान मानव. होमोसेपियन्स इज द नेम यूज फॉर ह्युमन्स दॅट वेअर मोर ॲडव्हान्स दॅट निअँडरथल्स. पहिले आपण कुठले पाहिले? होमो हॅबिलिस, बरोबर. त्यानंतर होमो इरेक्टस, बरोबर. त्यानंतर पाहिले आपण निअँडरथल्स आणि आता पाहतोय आपण होमोसेपियन. कोण पाहतोय? होमोसेपियन. ही स्टेज आता लक्षात घ्यायची आहे.
नेअँडरथल नंतरची स्टेज कोणती आहे? होमोसेपियन, की जो नेअँडरथलपेक्षा ॲडव्हान्स होता किंवा त्याच्यापेक्षा बुद्धिमान होता. होमोसेपियन्स मीन्स इंटेलिजंट और इंटेलेक्च्युअल मॅन. होमोसेपियनचा अर्थ होतो बुद्धिमान मानव. वी शॅल लर्न मोर अबाउट हिम लेटर. ह्या होमोसेपियनबद्दल आपण नंतर माहिती घेणार आहोत. द नेअँडरथल्स अँड होमोसेपियन्स वेअर नेबर्स फॉर सम टाईम. काही काळ त्यांनी एकमेकांसोबत घालवला होता युरोपमध्ये. इट इज बिलीव्ह दॅट, असं म्हटलं जातं, ड्यू टू द रिझन्स लाईक देअर कन्फ्लिक्ट विथ होमोसेपियन्स अँड इनॅबिलिटी, म्हणजे होमोसेपियनसोबत नेअँडरथलचे संघर्ष सुरू झाला, झगडा झाला, किंवा ते सक्षम राहू शकले नाहीत बदलत्या हवामानानुसार, ते बदलू शकले नाही स्वतःला नेअँडरथल्स, म्हणून ते बिकम एक्सटिंक्ट, म्हणजे ते नाहीसे झाले. ऑन द बेसिस ऑफ कार्बन 14 डेटिंग, इट इज एस्टिमेटेड दॅट नेअँडरथल्स बिकम एक्सटिंक्ट अबाउट 30,000 years ago. ही जी कार्बन 14 डेटिंग जी मेथड आहे, की एखादी वस्तू, एखादा सांगाडा, एखादा हाड किती जुनं आहे ते शोधण्याची, तर त्या पद्धतीनुसार हे जे नेअँडरथल्स आहेत ते 30,000 वर्षापूर्वी नाहीसे झाले असावे. आता आपण पाहूया होमोसेपियन्स. द ह्युमन स्पेसीज दॅट वॉज मोर इंटेलिजंट दॅन एनी ऑफ द अर्लियर स्पेसीज वॉज नेम्ड होमोसेपियन्स. म्हणजे याच्या पूर्वीच्या ज्या स्पेसीज होत्या, ज्या प्रजाती होत्या, त्या याच्या इतक्या बुद्धिमान नव्हत्या, म्हणून सर्वात बुद्धिमान म्हणून बाकीच्या इतर जुन्या जातींपेक्षा, याच्या पूर्वीच्या जातींपेक्षा, प्रजातींपेक्षा हा थोडासा इंटेलिजंट होता, म्हणून त्याला होमोसेपियन्स म्हटलं जातं. इन युरोप, होमोसेपियन इज ऑल्सो नोन ॲज क्रोमॅनॉन मॅन. युरोपमध्ये होमोसेपियनला क्रोमॅनॉन मॅन म्हणतात. का म्हणतात क्रोमॅनॉन मॅन? Their remains have been found in the continents of Europe, Asia and Africa. आणि याचे अवशेष कुठं कुठं सापडले आहेत? युरोप खंडामध्ये, आशिया खंडामध्ये आणि आफ्रिका खंडामध्ये सापडले आहेत. होमोसेपियन्स मेड डिफरंट काइंड्स ऑफ टूल्स अँड इम्प्लिमेंट्स टू सूट द टास्क दे नीडेड टू डू. होमोसेपियन जे होते त्यांनी पूर्वीच्यांपेक्षा जे टूल्स होती, हत्यारं होती, त्याच्यामध्ये खूप सारी सुधारणा करून आणली आणि त्यांची जी कामं होती त्याच्यासाठी योग्य प्रकारचे हत्यारं बनली. म्हणजे शिकारीसाठी वेगळे हत्यारं, वेगळ्या प्राण्याच्या वेगळ्यासाठी वेगवेगळे हत्यारं. त्यांनी स्टोन ब्लेड म्हणजे दगडी पाती बनवलीत, अँड फिक्स देम इन ग्रूव्ज अँड नॉचेस मेड इन वूड ऑर बोन हँडल्स. आणि त्याला लाकडाचं किंवा हाडाचं हँडल बांधलं गेलं. होमोसेपियन्स हॅड इव्हॉल्व टू द स्टेज ऑफ हॅव्हिंग अ फुल्ली डेव्हलप लॅरिंग्स विथ कुड प्रोड्यूस अ रेंज ऑफ साऊंड. त्यांचं जे स्वरयंत्र आहे, घसा जो आहे, की तो फुल्ली डेव्हलप म्हणजे पूर्णपणे विकसित झालं होतं, की ज्याच्यातून ते व्यवस्थित आवाज निर्माण करू शकत होते. विच कुड प्रोड्यूस अ रेंज ऑफ साऊंड्स विथ सटल डिफरन्सेस. वेगवेगळ्या प्रकारचे आवाज किंवा वेगळ्या पद्धतीने ते आवाज निर्माण करू शकत होते, असं स्वरयंत्र त्यांचं विकसित झालं होतं. देअर जॉज अँड मसल्स इनसाइड द माउथ वेअर वेल डेव्हलप अँड द टंग वॉज फ्लेक्झिबल. म्हणजे त्यांचा जो जबडा होता आणि तोंडातले जे स्नायू होते ते सुद्धा व्यवस्थित डेव्हलप झाले होते, आणि त्यांची जी टंग होती ती फ्लेक्झिबल म्हणजे कशी होती? लवचिक होती. टंग ज्यावेळी लवचिक असते तेव्हा माणूस कोणतेही शब्द बोलू शकतो आणि त्याला बोलता येतं. हेन्स होमोसेपियन्स कुड यूज देम टू प्रोड्यूस अ व्हरायटी ऑफ साऊंड्स अँड मॉड्युलेट हिज व्हॉइस द वे ही लाईक. म्हणजे तो वेगवेगळ्या प्रकारचे आवाज निर्माण करू शकत होता आणि पाहिजे तसा तो आवाज काढू शकत होता. Using his imagination, he could give names to the different things he saw and could put his thoughts and feelings. म्हणजे आता त्याला तो बोलू शकत होता, म्हणून त्याने डिफरंट थिंग्सला वेगवेगळी नावं दिलीत. वेगवेगळ्या वस्तूंना, वेगवेगळ्या गोष्टींना वेगवेगळी नावं दिलीत. He saw and could he put his thoughts and feelings into words.
म्हणजे तो जे पाहत होता त्यावर तो त्याचे विचार आणि भावना व्यक्त करू शकत होता. युजिंग दीज वर्ड्स ही कुड स्पीक अँड कम्युनिकेट. ते शब्द वापरून तो बोलू शकत होता आणि एकमेकांशी कम्युनिकेट म्हणजे संपर्क साधू शकत होता. इन शॉर्ट, थोडक्यात सांगायचं झालं तर ही हॅड डेव्हलप्ड लँग्वेज सिस्टीम. आणि त्याच्यामध्ये लँग्वेज सिस्टीम डेव्हलप झालेली होती. म्हणजे तो बोलू शकत होता, एकमेकांशी कम्युनिकेशन करू शकत होता. ही कुड ड्रॉ पिक्चर्स ऑन द बेसिस ऑफ ॲक्च्युअल ऑब्झर्वेशन ॲज वेल ॲज इमॅजिनेशन. तो ॲक्च्युअल ऑब्झर्वेशन, पाहिलेली जी परिस्थिती आहे त्यावर तो चित्र काढू शकत होता. म्हणजे एखाद्या ठिकाणी शिकारीला गेले तर शिकारीचं चित्र तो काढू शकत होता. इमॅजिनेशन, स्वतः कल्पना करू शकत होता, कारण की त्याचा ब्रेन जो आहे, मेंदू आहे, तो खूप असा डेव्हलप झालेला होता मित्रांनो. ही इवन बिगॅन, पहा ही केव पेंटिंग आहे, इमॅजिनेशनने काढलेली आहे ही, किंवा त्या ठिकाणी ठसे उमटवून काढलेले असू शकतात. पहा, गुहेमध्ये चित्र काढलेलं आहे. इवन बिगॅन टू मेक आर्टिस्टिक ऑब्जेक्ट, त्याने काही कलात्मक वस्तूसुद्धा तयार करू शकत होता. दॅट इज वाय ही हॅज बीन नेम्ड होमोसेपियन्स. म्हणूनच त्याला बुद्धिमान मानव असं नाव पडलेलं आहे. इंटेलिजंट मॅन, हुशार, थिंकिंग मॅन, विचार करणारा माणूस, असा हा होमोसेपियन होता. आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये होमोसेपियन आपण पाहणार आहोत आणि सिव्हिलायझेशन हा पॉईंट पाहणार आहोत. म्हणजे सगळ्यात बुद्धिमान मानव आणि त्याच्यामुळे झालेलं सिव्हिलायझेशन, नागरीकरण, तो कसा एकत्र राहू लागला, हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.